पारधी वसाहतीमधील घराला आग लागून नुकसान झालेल्या कुटुंबाला माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांची आर्थिक मदत तर भांडी आणि संसारोपयोगी साहित्य सुद्धा देणार, तर इतर समाजाने देखील आर्थिक मदत देण्याचे केले आवाहन। मिरज शहरातील कृष्णाघाट रोडवरील भीमनगर पारधी समाजाच्या वस्तीत 22 नोव्हेंबर रोजी अचानक लागलेल्या आगीत एक घर आणि घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले। अण्णा निवृत्ती चव्हाण हे कामानिमित्त सकाळी घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना ही घटना घडली होती। महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली, मात्र तोपर्यंत चव्हाण यांच्या घरातील कपडे, भांडी, इलेक्ट्रॉनिक साहित्यासह सर्व घरगुती वस्तू जळून राख झाली। या अचानक झालेल्या आगीत चव्हाण कुटुंब आघातात सापडले असून ते उघड्यावर आले आहे। आज 10 दिवस होऊन गेले तरी कोणतीही मदत मिळाली नसल्याने आज माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पुढाकार घेऊन या कुटुंबाला 15,000ची आर्थिक मदत केली आहे। तर भांडी आणि संसार उपयोगी साहित्य देखील देणार असल्याचे योगेंद्र थोरात यांनी यावेळी सांगितले। तर यावेळी योगेंद्र थोरात यांनी इतर समाजातील नागरिकांना देखील या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले आहे। तर यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रिजवाना भाभी शेख आणि सुनील गवडी उपस्थित होते। 22 नोव्हेंबरला एक अत्यंत वाईट घटना घडली की आमचे जे पारधी वसाहत आहे तिथं गोरगरीब लोक राहतात, पारधी समाजाचे लोक राहतात, त्यांचं संपूर्ण घरच जळायला आपण पाहत आहेत। त्यानंतर बरेच लोक आले, पंचनामा झाला, मात्र त्यांना म्हणावं तशी मदत काय मिळाली नव्हती। तर आमचे मित्र गवळी सर आहेत, भाभी आहेत, आम्ही ठरवलं की आज त्यांना त्यांचं घराचं सगळंच जळून गेले बऱ्यापैकी। त्यांना थोडे कपडे, थोडी भांडी आणि थोडी आर्थिक मदत अशी आज 15,000 रुपये त्यांना आपण कॅश दिलेले आहेत आणि भांडी आणि कपडे हे पण मदत आपण आता उद्या करत आहे। तर माझी मिरजकरांना विनंती आहे की आपल्याच भागात एक असे गोरगरीब समाज राहतोय, तर मिरजकरांनी सगळ्या हाताने त्यांना मदत करावी। आपण एकदा जेवायला जर हॉटेलला गेलो तर 2-2.5 रुपये असेच जातात, मात्र इथं कुटुंब बघितलं तर ह्याचं काहीच राहिलेलं नाही। तुम्ही बघितलं तर त्यांची भांडी नाहीत, कपडे नाही, मुलांची पुस्तकं नाही आहेत, दप्तर नाही आहेत। तर आज आम्ही आमच्याकडनं तरी मदत केलेली आहे। आपण हे सर्वांना माझं आव्हान आहे, या पारधी समाजातल्या या कुटुंबाला आणि या दुसऱ्या मुलांना आपण थोडी आर्थिक मदत करावी।